यांच्या या दिंडीमध्ये जो अपघात झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे. 3 महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे, 6 जण जखमी आहेत आणि ज्या ट्रकमुळे अपघात झाला तोही वारकऱ्यांचाच होता. परंतु अशी घटना घडू नये याची सगळी काळजी सरकारही घेत आहेत, स्थानिक कार्यकर्ते घेत आहेत, काही एनजीओज घेत आहेत. परंतु तरी अशी जेव्हा घटना घडते त्या टायमाला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला त्याच्याबद्दलचं दुःख हे जाणवतं. या घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी त्या हॉस्पिटलला गेले, त्या भेट देत आहेत. वारकरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मीही त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतोय आणि शासकीय मदत निश्चित जे कुटुंब त्या ठिकाणी ते म्हणजे जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल आणि ज्या जखमींना सुद्धा सर्व उपचार हा शासनातर्फे केला जाणार आहे. परंतु मी वारकरी बंधू भगिनींना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ही दिंडीमध्ये लाखो वारकरी असतात, त्यावेळेला थोडसा जीवाची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे. काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजे. अपघात होऊच नये अशी आमच्या सर्वांची इच्छा असते, तुमची इच्छा असते. परंतु चुकून अशा ज्या घटना घडतात त्यामुळं असलेल्या दिंडीला थोडंसं नाही म्हणलं तरी तो दुःखाचा झालरही लागला जातो. म्हणून आपल्या जीवाला सांभाळा आणि एक आनंदामध्ये आपली दिंडी तिथपर्यंत पोहोचवा. एक धाराशिवची घटना आहे. वारकऱ्यांना वाटण्यासाठी संत गजानन महाराजांची वारी दिंडी चालली होती. तिथे काही कोल्ड्रिंक सारखं पेय आणली. ती पिऊन सुरुवातीला नर्सेसलाच विषबाधा झाली. सुदैवाने वारकऱ्यांपर्यंत पोहोचलं, नाहीतर मोठा घात झाला असता. ती जी काय पेय आणली आता त्याच्यावर तो बंदी घातलेली आहे, त्यांचं सगळं सीलही केलेलं आहे. परंतु अशा प्रकारे कोल्ड्रिंक्स ह्या कशा निर्माण झाल्या आणि पहिला टेस्ट ज्याला म्हणता येईल ते ज्या नर्सने घेतल्या त्याच स्वतः गंभीर आहेत. म्हणून अशा प्रकारचा जर ती कोल्ड्रिंक जर सर्वसामान्य वारकऱ्यांकडे गेली असती तर किती मोठा घटना घडली असती याची कल्पना केलेली होती. म्हणून आता ज्या कोल्ड्रिंक्स वगैरे जे आहेत, जे वारकऱ्यांना देतात येणारे पेय असतील इतर, ते सुद्धा FDA मार्फत चेक केले जाते. बघा, नियमावली आपण या वारकरी संप्रदायाचे जे असतात सर्वजण लोक जे असतात अत्यंत भक्तिभावान जात असतात. हे काही बिझनेस नाहीये. ह्या ट्रक्स वगैरे जे असतात ते त्यांच्या गावातले असतात, खेड्यातले असतात, ते काढतात जातात घेऊन जातात. म्हणून त्याला सहानुभूतीने पाहिलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहताना सहानुभूती दर्शवतो. प्रत्येक गाडीला फिटनेस पाहिजे, फिटनेस घेणं आवश्यक आहे. खरं तर ते बंधनकारक सुद्धा आहे. परंतु एखाद्याने जर घेतलं नाही तर त्याच्याकडे थोडासा कानाडोळा हे आम्ही करत असतो यासाठी की ज्या भक्तिभावान ते जात असतात त्यांना अडखतही नको. पुन्हा ते वाहन जर अडवलं तर त्याच्यात असलेलं मटेरियल, त्याच्यात असलेलं सामान हे सर्व त्या ठिकाणीच राहतं आणि मग त्याची ती वारी कंप्लीट होणार नाही. म्हणून थोडासा सहानुभूतीचा अंश आम्ही त्या ठिकाणी दाखवत असतो. परंतु तरी सर्व वारकऱ्यांनी आपल्या ज्या गाड्या असतात ना त्याचे फिटनेस करून घेतले म्हणजे तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जेव्हा जाता त्या टायमाला तुमची गाडी मध्ये बंद पडू नये किंवा ती गाडी चांगल्या स्थितीत असावी हा त्याचा मागचा आमचा हेतू असतो. ही भावना सुद्धा सर्व या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी संप्रदायाने सुद्धा समजून घेतली पाहिजे. राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक नवा विक्रम झाला. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री 3 वेळा मुख्यमंत्री असा एक नवा शरद पवारांना मागितला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्यातर्फे सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. एक नवा विक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय. शरद पवार साहेबांचा सुद्धा रेकॉर्ड मोडून ते आज पुढे गेलेले आहेत. त्यांच्या या वयामध्ये भरपूर आणखीन यशाचा पल्ला त्यांना गाठायचा आणि म्हणून हे असलेलं उमदा नेतृत्व, महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणखीन प्रगतीपथावर जावं, राजकीय त्यांचं आणखीन पुढं भरभराट हो अशी आमच्यातर्फे सुद्धा त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी कुठं जावं हा निर्णय त्यांचा असतो. परंतु आज त्यांनी रेकॉर्ड मोडलाय या आनंदाच्या आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. विनायक राऊत यांच्यावर कौटुंबिक
हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला. त्यांच्या मुलीनं सुनेनंच प्रेस कॉन्फरन्स घेत मला जादूटोणा करत होते, मानसिक शारीरिक छळ करत होते असे आरोप केलेले आहेत. विनायक राऊतच्या सुनेने पत्रकार परिषद घेऊन ज्या प्रकारे आरोप केलेले ते अत्यंत गंभीर आहेत. ते ऐकून सुद्धा माणसाला तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार किती प्रमाणात होता याची जाणीव होते. आता विनायक राऊत काही जरी बोलत असले तरी सुनेने पत्रकार परिषदेमध्ये असे आरोप करणं याला सरकारने गांभीर्याने घेतलेले, त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. 7 लोकांवर त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. आणि ज्या जादूटोणाबद्दल टीका करत होते तेच आता जादूटोण्यामध्ये किती माहिर आहेत हे सुद्धा आता महाराष्ट्राच्या लक्षात आलं. म्हणून महिलावर अत्याचार करणे किंवा छळ करणे या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता विनायक राऊतच्या सर्व कुटुंबाला यावं लागेल. एक बातमी आली आहे, राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची दैना झाली, गॅगनं हा टप्पा ठेवलाय असं सांगतात. निश्चित आहे, काही मागासवर्गीय हॉस्टेल जे आहेत जे भाड्या तत्वावर आम्ही घेतलेले आहेत अनेक वर्षापासून आहेत, ते आता आम्ही एक एक काढण्याचा प्रयत्न करतोय. जे खात्याचे जे काय हॉस्टेल आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही दिलेला आहे. नवीन हॉस्टेलची निर्मिती सुद्धा आम्ही करतोय. आणि म्हणून आता यापुढे ही दैनंदिन अवस्था होऊ नये याचा प्रयत्न आमचा विभाग करतो. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, रस्ते तयार करणे असं कुठल्या सरकारचं नाव आहे. तुमचं उपमहापौर आहे, त्यांचं म्हणणं आहे वाहतुकीमुळे कोंडीमुळे मी त्रस्त झाले, मला महापौर बनल्याच्या बाजूला एक बंगला देण्यात किंवा माझी वाहतूक कोंडीतला सुद्धा. त्यांनी ते विधान केलेलं. दादर सारखा एरिया गजबजलेला एरिया असतो. 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय, परंतु वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल. उपमहापौरांना घर द्यावं का म्हणतो आता तिकडे? नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे, म्हणून त्यांना घर देता येणार नाही. काय बोलणार आहे? त्यांच्याकडे आता विषय नाही आहे. ते आता राम मंदिरावर बोलतील, पुन्हा तोच विषय घेतील. नागपूरला आम्ही आता हे करणार आहोत, ते करणार ते म्हणतील. त्यांनी खरं तर विनायक राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी संजय राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललं पाहिजे. परंतु 2-4 टोमणे मारणं हा त्यांच्या त्या पत्रकार परिषदचा हेतू असावा. यापेक्षा दुसरं काही त्या पत्रकार परिषदमधून निघणार नाही. मॅनहोलमध्ये जो माणूस पडला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सगळ्यांना नोटीसही पाठवण्यात आल्या. मात्र उत्तर देण्याचं सुद्धा स्वारस्य या कॉन्ट्रॅक्टरांनी टाकलं नाही असं पुढे आलं. सुमारच नाही या महापालिका नोटिसांना काम करणार. जुमानत नाही असं जर असेल तर त्यांनी तातडीने त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा किंवा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर तो आधी एवढे मस्तवाल जर कॉन्ट्रॅक्टर होत असतील तर मग सर्वसामान्याच्या जीवाला धोका निश्चित पोहोचतो. म्हणून याच्यावर कठोर कारवाई केली तर मागच्याला ठेच पुढचा शहाणा असं आपल्याला करता येईल. पाऊस नाही, शेतकरी घेण्याचा काय मराठवाड्यामध्ये आताच्या घडीला इतकी भयानक परिस्थिती आहे की पावसाची आम्ही चातकासारखी वाट पाहतोय कधी बरसेल. शेतकरी स्वतः मशागत करताना आपण पाहताय, ज्यांच्याकडे बैल नाही ते स्वतः माणसं ते शेतीची मशागत करतायत. नांगराला ते स्वतः लागलेली, परंतु पावसाचा पत्ता नाही. ही जर परिस्थिती पुढे कायम राहिली तर सर्वात मोठा दुष्काळ या मराठवाड्यात पडेल, विदर्भात पडेल अशी एकंदर स्थिती आहे. म्हणून सरकार सुद्धा याच्याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि रोजच्या रोज बिघडणारी परिस्थिती. आज जर शेतकऱ्याला पेरावं का नाही पेरावं हा जो प्रश्न निर्माण झालाय याची सरकार निश्चित काळजी घेईल. आणि मला वाटतं या संदर्भामध्ये उद्या कॅबिनेटच्या नंतर तातडीची बैठक सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे. संजय राऊत हे तो येडा माणूस आहे. त्यांनी काय देवेंद्र फडणवीस हे राम मंदिरच्या आंदोलनात सुद्धा सहभागी झाले होते. आता यांनी रामरक्षा करून बाकीच्या गोष्टीवर फालतू चर्चा करण्यापेक्षा त्यात काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.